पेपर झाल्यानंतर तुझ्या मनामध्ये काही कॉन्फिडन्स होता की यार होईल सिलेक्शन? तर तू आता विद्यार्थ्यांना हे सांग की तू पीसीबीचा स्पेसिफिक अभ्यास कशा पद्धतीने करत होता, आरसीसी मध्येच का घेतली कोचिंग? एकशे सरांनी अक्षरशः मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून एक तास शिकवले. तर ज्यावेळेस तुला लो फील होतं त्यावेळेस तू काय करायचा? ते एक बेंच मार्क सेट झालेलं होतं ना, ह्यांच्यापेक्षा जास्तच करायचे. आपण यामध्ये बेस्ट माझ्यासोबत काय घडलं की माझी आई माझ्यासोबत राहिलं होते ट्युशन एरियामध्ये. माझी आई घर सोडून माझ्यासाठी फक्त आलती लातूरला राहण्यासाठी. मोठे गॉगर सर असे म्हणून घ्यायचे वर्गात अर्धा तास रिएक्शन आमच्याकडनं. त्यामुळे ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड व्हिनिलच्या शहराचा आली, त्या अशा गोष्टी अशा रिदम मध्ये लक्षातच होऊन गेलेल्या होत्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी ग्रांट मेडिकल कॉलेज मुंबई आणि जे हॉस्पिटलला आलतो. इथं विद्यार्थी भेटले मला ट्युशन एरियामधले. अतिशय आनंद झाला कारण हे रॅन्डमली विद्यार्थी मला भेटलेले. स्वागत आहे तुझं. काय नाव आहे पहिलं तर? माझं नाव मोहित रंगनाथ नाकाते आहे. कुठं नीटची प्रिपरेशन केली? मी नीटची प्रिपरेशन आरसीसी लातूरला केली. लातूरच्या ट्युशन एरियामध्ये होता? ट्युशन एरियामध्ये राहून. ट्युशन एरियामधून आता इकडे आलेला आहे तू? हो. तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तू डॉक्टर बनायचा डिसिजन कधी घेतलेला आणि का घेतलेला? जेव्हा मी 8वी 9वी मध्ये होतो तेव्हा मी आजीची तब्येत खराब राहायची माझी, त्यामुळे आजीसोबत मी खूप वेळा दवाखान्यात गेलेलो आहे. तेव्हा मी बघायचो की जेव्हा एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला ट्रीट करतो तेव्हा त्या पेशंटचा चेहरा किती खुलून जातो. जर एखाद्या चेहऱ्यावरचा हसू आपण जपू शकतोय जर डॉक्टर करून त्या पेशंटला आपण ट्रीट करू शकतोय, तर मग मी का नाही यूज करणार? माझा मेंदू आहे, माझ्याकडे तेवढी क्षमता आहे, मला माहिती आहे. मग एखाद्याच्या चेहऱ्यावरचा हसू जर जपू शकतो मी त्या क्षमतेनं, तर मी नक्कीच डॉक्टर होईन. यामुळे मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. येस, डेफिनेटली. तर तुझं स्टडी रुटीन कशा पद्धतीने असायचा? किती तास तू अभ्यास करायचास? आणि ट्युशन एरिया लातूर बद्दल काय कुठल्या मेमरीज बनवल्या शॉर्ट्स मध्ये सांग जरा. शॉर्ट मध्ये आता जे मी माझ्या शेवटच्या 6 महिन्याचं शेड्यूल सांगतो. पहिली गोष्ट, मी फ्रेशर होतो, त्यामुळे फ्रेशरला सिलेबस कम्प्लीट करणं खूप अवघड असते. त्यामुळे आमचे शेवटचे 6 महिन्यामध्ये 8-8 तास ट्युशन चालायचे, 8-10 तास. सकाळी 6:45 मी ट्युशनला जायचो, दुपारी 2:30 पर्यंत ट्युशन चालणार, त्यानंतर 2 तास गॅप, परत 5:30 ते 7:30 ट्युशन, कधी कधी 8:30 पर्यंत असायची. मग त्या 2 तास गॅपमध्ये मी दुपारी झोपून घ्यायचो. रात्री 7:30 ट्युशनवरून आलं का मग 8 पर्यंत फ्रेश व्हायचो. 8 वाजता मी अभ्यासाला बसलो का मग रात्री 4-3 पर्यंत अभ्यास करायचा. मग 3 वाजता झोपायचं, सकाळी डबल 6:45 ट्युशनला जायचं. आपण यामध्ये बेस्ट माझ्यासोबत काय घडलं की माझी आई माझ्यासोबत राहिलं होती ट्युशन एरियामध्ये. माझी आई घर सोडून माझ्यासाठी फक्त आलती लातूरला राहण्यासाठी. मग आई होती, सपोर्ट होता मम्मीचा, त्यामुळे मला थोडं इझी गेलं जाणं. मग तुला म्हणजे अदर डिस्ट्रॅक्शन्स वगैरे काय नसतेनच म्हणजे, कारण मम्मी सोबत काळजी घ्यायला ट्युशन एरियामध्ये ती पण? मम्मी सोबत होती त्यामुळे नव्हतं. आणि त्यात प्लस पॉईंट काय झाला, आता आम्ही घरात 4 भाऊ आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. तर मोठे 2 भाऊ माझ्या आधी मेडिकलला लागलेले, ते पण गव्हर्नमेंट मध्ये लागलेले. एक जीएमसी गोंदियाला आहे सक्का मोठा भाऊ, आणि एक चुलत मोठा भाऊ जीएमसी साताऱ्याला आहे. ते दोघं लागून गेलेले, आणि आता मी तिसरा होतो, त्यामुळे मला मार्गदर्शन तर चांगलं लाभलेलं. आणि त्यात मम्मी सोबत होती त्यामुळे अडचण नव्हती काय. तुला मार्गदर्शन पण असं, आणि तुला तर आता कंपल्सरी तुला ठरवायचं ते काहीतरी आपल्याला पण मोठं करायचंय. ते एक बेंच मार्क सेट झालेलं होतं ना, ह्यांच्यापेक्षा जास्तच करायचंय. आणि ट्युशन एरियाची मेमरी म्हटलं तर बेस्ट थिंग होती ते अष्टविनायकाचं मंदिर. कधी करमत नसलं मित्रांसोबत जाऊन बसायचं, मनाला शांती भेटायची. आपलं सगळं म्हणजे काय झालं असलं, कधी मार्क कमी पडले, मूड खराब असला, मित्रांसोबत तिथं जाऊन बसायचं. आणि लातूरचे पोहे खाण्यासाठी, नाश्त्यासाठी तर्री पोहे एकदम बेस्ट होतं लातूर. कुठले कुठले पोहे खात होता तू? इथं आरसीसी मधनं गेलं ना लेफ्टला, तिथं जय श्रीराम म्हणून एक पोह्याचं सेंटर आहे ते एक, आणि चाय बार मधला चहा एकदम बेस्ट होता. ते मेमरी चॉकलेट चहा चायवरचा अजून आठवते तो बेस्ट. तर ज्यावेळेस तुला लो फील होतं त्यावेळेस तू काय करायचा? आता जेव्हा मला लो फील व्हायचं, बेस्ट थिंग होती की मम्मी सोबत होती. आणि मम्मीचा स्वभाव विसला की माझी बेस्ट फ्रेंड होती, मैत्रीण होती माझी. माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या मम्मीसोबत बोलायच्या, माझ्यासोबत बोलायच्या, म्हणजे एवढी फ्रेंडली होती माझी मम्मी, त्यामुळे मला कधी बर्डन काय आलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, लय जणांना वाटतं की जो विद्यार्थी सक्सेसफुल झालाय त्यानं कधी हार्डशिप बघितलेलं नाहीये. तर खूप जणांचं मत यायचं माझ्याबद्दल की तुला काही टेन्शन नाही, तू हुशार आहे. पण प्रत्येकाचं काय आता मनाची स्थिती असते ती फक्त त्याच्या जवळच्या लोकांना माहित असते, मम्मीला माहित असते की प्रत्येकानं हार्डशिप केलेली असते. हार्डशिप शिवाय तुम्हाला रिवॉर्ड कधीच भेटत नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला कधी वाटत असेल की माझ्या आयुष्यातच हे घडतंय, त्या समोरच्या आयुष्यात असं काही घडलं नाही, किंवा जो टॉपला त्याच्या आयुष्यात काही घडलेलं नाही, त्याच्या आयुष्यात पण 100% तुमच्यासारखे किंवा तुमच्यावर वाईट घडलेलं असू शकते. तुम्ही त्याला फेस कसं करता त्यावर सगळं डिपेंड असते. येस, डेफिनेटली. मला पण विद्यार्थ्यांना हे सांगायचंय, काय काय विद्यार्थ्यांना वाटतं की अरे हा देव माझ्यासोबतच असं का करते, सगळ्यांसोबतच होत असते, माझा मित्र झाला आणि आता माझ्यासोबत असं का व्हायले. बट ऍक्च्युली तसं नाही, प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स हे असतात.
तुला कधी मित्रांनी तुझ्या सपोर्ट केलाय का नीटची प्रिपरेशन करताना, फ्रेंड्सनी? बेस्ट सपोर्ट माझ्या मित्रांनी केलाय मला. तुम्हाला खोटं वाटेल पण माझं नशीब एवढं चांगलं आहे, मी जिथं जाईल तिथं मला चांगले मित्र मैत्रिणी भेटतात. आता माझी एक बेस्ट फ्रेंड होती, ती पण तिथंच होती ट्युशनला. तिला म्हणजे माझ्या मम्मीच्या पण ओळखीची होती ती. ते आमच्या घरी येऊन गेलेत, माझ्या 3-4 मैत्रिणी ज्या होत्या ते नाश्त्याला. रविवारी मेसला सुट्टी असते ना, मग करमतनसला घरी येणार, मार्क कुठं कमी पडले, कसं चुकलं कोणाचं. नंतर एक मित्र होता रोहित म्हणून, तो पण आता GMC लातूरलाच आहे. मी रोहित प्रसन्न, आम्ही तिघं 2 वर्ष पहिल्या बेंचवर तिघं असे ठरलेले होते. सर म्हणणारे 3 बंदर इधर क्यों बैठते, असे चॉकलेट आलं का सरांकडनं चॉकलेट घ्यायचं, आणि करमत नसलं काही लो फील झालं त्यांच्यासोबत शेअर करायचं. आता पण हिस्ट्री बघा 2-2 तास त्यांच्यासोबत अजून कॉलवर बोलणं होते. आता ते विश्वास बसत नाही लय जणांचा की लातूर सारख्या सिटीमध्ये मला एवढे चांगले मित्र भेटलेत. पण भेटलेत मला मित्र, नशीब लागतं त्याचे मित्र भेटायला. पण येस, हा, 1-2 साप होते, मी नाही म्हणत नाही होते, भेटतात. पण माणसं आता ते एक्सपिरियन्स होता ते? म्हणजे विषय असते, तू लपून अभ्यास करतोय, तू आम्हाला सगळं सांगत नाहीये, तुला जास्त मार्क पडतायत, पण आपल्याला स्वतःला माहिती की आपण काय आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही की सोडून देता आल्यात पाहिजेत गोष्टी. हा फक्त एवढं आहे, समोरचं वाईट वागते म्हणून आपण स्वतः वाईट नाही वागायला जायचं कधी, कारण ती तुमची रिटेंटिव्ह आहे. तुम्ही जे द्याल ते दुसऱ्याकडनं येणारच आहे तुम्हाला मागायला. त्यामुळे स्वतः चांगलं राहिलं पाहिजे आपण. ट्युशन एरिया मधले एक टीचरने एक डायलॉग म्हणलेला की जिंदगी कुछ देती नाही, जिंदगी सिर्फ लौटाती है. हा, असं एक डायलॉग म्हणलेले मला हा, आठवलं. लॉ ऑफ कर्मा, जे तुम्ही फेकाल तेच माघार येणार आहे तुमच्याकडे. ज्यावेळेस तू नीटची प्रिपरेशन करत होतास त्यावेळेस तुझ्या लाईफ मधला सगळ्यात डिफिकल्ट फेज कुठला होता? एखादा सब्जेक्ट समजत नाही किंवा कधी आजारी पडलाय, असं कुठला फेज होता डिफिकल्ट? डिफिकल्ट फेज म्हणलं नीटच्या प्रिपरेशन मधला माझा, हा तर मी सांगेन 2022, डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 ह्या दरम्यानचा फेज होता. पहिली गोष्ट, मी आजारी पडलेलो, टेन्शन नेक्स्ट लेवलचं होतं मला की असं समजत नाहीये. आणि तेव्हाच आमचे 7-8 लेक्चर चालू झाले, आणि त्यानंतर अजून काय 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 चालूच असायचं काय. मग त्यामुळं मग टेन्शन आलेलं होतं की भाई आता कसं होणार. पण नाही, पण मित्र होते, मैत्रीण होते, सगळ्यांनी समजावून सांगितलं की बाबा होत असते, काय टेन्शन नाही घ्यायचं. मग करू लागलो, मग नंतर होऊन गेला. फक्त एवढंच आहे की एक वाईट दिवस राहत नाही. विषयात आता अख्खी 11वी माझा फर्स्ट रँक आलता, नंतर 12वीत एक मुलगा आला, त्याच्यामुळे एकाच टेस्टला माझा फर्स्ट रँक आला नव्हता. सुपर फोटोन बॅचला होतो मी, त्यामुळे माझा मूड खराब झाला. पण मला सगळ्यांनी समजायचं काय नाही, होत असते म्हणले. पण आता ठीक आहे, पडले नंतर मार्क जास्त, ती गोष्ट वेगळी आहे, पण ठीक आहे. पण आता होऊन झालं. त्याच्यापेक्षा जास्त पडले कमी पडले नीटला? नीटला नाही, तो मित्र आहे माझा, असं माझं कॉम्पिटिशन नव्हतं. सांग की. त्याला 4 मार्क जास्त आहेत माझ्यापेक्षा. तुझ्यापेक्षा 4 एक मार्क. क्वेश्चन बरोबर आला का? हा, तो आता इथे GMC नागपूरला आहे. नागपूरला? हा, पण मित्र चांगला, असं हेल्दी कॉम्पिटिशन होतं. असं नव्हतं की कधी तो गचकलाच पाहिजे, वाईटच झालं पाहिजे त्याचं, असं काय नव्हतं कधी. तू कोचिंग लातूरला घेण्याचा विचार का केला आणि RCC मध्येच का घेतली कोचिंग? विषय असा होता, आधी म्हणलं माझे 2 मोठे भाऊ होते, त्यांनी ठरवलेलं की ते लोकल कोचिंगला जातील. पण नंतर कोरोनानं आशीर्वाद दिले आम्हाला की ऑनलाईन चालू झालं. मग आम्ही RCCचे मॉक लेक्चर्स बघितले. मग त्याच्यामध्ये कळालं की लोकल टीचिंग मध्ये आणि त्यांच्या टीचिंग मध्ये डिफरन्स खूप जास्त आहे. मग त्यामुळे मग त्यांनी ऑनलाईन कोर्स घेतलेला. मग त्यांचे 1.5 वर्ष ऑनलाईन झालं ते, आणि त्यानंतर शेवटचे 6 महिने ते लातूरला गेले. तिथं जाऊन पण त्यांचा एक्सपिरियन्स चांगला राहिला. बॅच भलेही मोठी असली तरी पण शिक्षक दिसते, फळ्यावर शिकवलेले दिसते म्हणल्यावर काय अडचण नव्हती. मग त्यामुळे वाटलं की टीचिंग क्वालिटी चांगली म्हणल्यावर अडचण आहे आपल्याला जायला. आणि 2 मोठे भाऊ तिथं शिकून पासआउट झाले, त्यामुळे विश्वास पण बसलेला RCCवर. आणि टीचर पण एकदम बेस्ट होते RCCतले, म्हणजे एवढं चांगलं रिलेशन होतं. आता काय शिक्षक तर एक सर आहेत केमिस्ट्री शिकवायचे आम्हाला, त्यांना आता जरी कॉल केला तर मला ते 3-3.5 तास बोललेले आहेत. आता रात्री 10ला एकदा कॉल केलता मला, रात्री 2 वाजेपर्यंत ते सर बोलत होते, करमत नव्हतं म्हणून. आता IIT बॉम्बेच्या ऑफिसला गेलतो आम्ही, त्या सरांमुळे आम्हाला एंट्री भेटली. IIT बॉम्बे सर पण IITN आहेत. फिजिक्सच्या सरांनी अक्षरशः मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून 1-1 तास शिकवले पेपरच्या आधी. माझं घर म्हणजे जिथं राहायचं ते 1.5 किलोमीटर लांब होतं, तर मला टेन्शन येऊ नये म्हणून त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून 1 तास माझे डाऊट सॉल्व्ह केलेले. एवढी मदत केली त्यांनी नीटच्या पेपरच्या 1-2 आठवड्यात. त्यामुळे एवढे चांगले शिक्षक असताना मला वाटत नाही दुसरीकडे जायची गरज आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्यांचे काय रिव्ह्यूज आहेत RCC लातूर बद्दल. अजून एक ऍड करतो मी. आमचे जे कोऑर्डिनेटर होते, आता कधी कधी आजारी असल्या टेस्ट मिस होते ना द्यायची, ते कोऑर्डिनेटर माझ्या घराशेजारी द्यायचे, आमचे बॅच कोऑर्डिनेटर. ते मला टेस्ट आणून द्यायचे पेपर घराशेजारी की बाळा तू सॉल्व्ह कर पेपर म्हणून, तू पेपर सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे म्हणून. पेपर झाल्यावर पेपर झाल्यानंतर पेपर आणून देणार की तुझी ही टेस्ट मिस झाली, तुला हा पेपर घे, सॉल्व्ह कर, डाऊट असतील तर उद्या DSP ला येऊन विचार. घरापाशी येऊन द्यायचे का? घराखाली येऊन कॉल करायचे, सर या म्हणून. घरी नाश्त्याला आले, जेव्हा पप्पा भेटायला यायचे तेव्हा सर नाश्त्याला पण आलेले आहेत, काय अडचण असेल तर आम्हाला सांगा म्हणून. दिवाळीला कोऑर्डिनेटर सरांचा कॉल येणार. इव्हन आता सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये ते सर, त्यांना आता पण कॉल करून बोलतो. तर तू आता विद्यार्थ्यांना हे सांग की तू PCBचा स्पेसिफिक अभ्यास कशा पद्धतीने करत होता? आता फिजिक्स केमिस्ट्री बायो 3 विषयासाठी वेगवेगळे अप्रोच लागतील. त्यातल्या त्यात केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम होते, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, तिन्हीचा अभ्यास वेगवेगळा करण्याची गरज आहे आपल्याला.
कारण ते काय होतं हम्म. की आता फिजिकल केमिस्ट्री म्हणलं ना, फिजिकल केमिस्ट्री फिजिक्स सारखीच होऊन जाते. मग त्यात फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा, फॉर्म्युले पाठ करायचे, संपला विषय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मोर रट्टाफिकेशन मध्ये जाते. 50% रट्टा 50% अंडरस्टँडिंग असा विषय राहतो. मग त्याचे जे प्लस आहे मायनस इफेक्टचे जे चार्ट असते ते भिंतीवर लावायचे, ते सारखं रिवाइज करायचं, नेम रिएक्शन चांगल्या पाठ करून घ्यायचं. मोठे गॉगर सर असे म्हणून घ्यायचे वर्गात अर्धा तास रिएक्शन आमच्याकडनं. त्यामुळे ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड व्हिनिलच्या शहराचा आली, त्या अशा गोष्टी अशा रिदम मध्ये लक्षातच होऊन गेलेल्या होत्या. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री रट्टाच मारण्याची गरज होती. मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी फक्त एनसीआरटी केली मी, बाय एनसीआरटी सोडून काय नाही. आणि फिजिक्ससाठी शिक्षक खूप चांगले भेटलेले आम्हाला, त्यामुळे एकदम कन्सेप्ट क्लिअर होते. फिजिक्सच्या शॉर्ट नोट्स पण चांगल्या काढलेल्या होत्या, आणि फिजिक्सच्या शॉर्ट नोट्स चांगल्या होत्या, त्यामुळे रिवाइज करणं एकदम सोपं होतं. आणि आमचे सर आम्हाला एक गोष्ट म्हणायचे, तुम्ही फॉर्म्युला वाचून नाही झाला पाहिजे, तुम्हाला हवेत फॉर्म्युला दिसला पाहिजे. क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या पाहिजेत फॉर्म्युल्यामध्ये, फॉर्म्युला लिहित बसायचा नाही रफवर करताना. मग जोपर्यंत एवढा कॉन्फिडन्स येत नाही आपल्याला की आपल्याला हवेत दिसते सगळ्या गोष्टी, तोपर्यंत फिजिक्सचे फॉर्म्युले रिवाइज करायचे. त्यातल्या त्यात रे ऑप्टिक्सला सगळ्यात जास्त वेळ दिलता की हा रिवाइज करायचा म्हणून टॉपिक. रे ऑप्टिक्स मध्ये किती क्वेश्चन येतात? 4 रे ऑप्टिक्स म्हणून 3 ते 4 येतात. आणि ह्या वर्षी सगळे म्हणत होते पेपर टफ होता, पण जे आता माझं पर्सनल ओपिनियन सांगतो, ज्या मुलांना 2000 आणि 2010 मधली प्रयोग केले असतील का नाही, त्या मुलाला पेपर टफ केला नाही. 10 क्वेश्चन असे होते, मी नुसतं आन्सर असे टिक केले 2025च्या पेपरचे. कारण ते सगळी मुलं काय करते, 2015 पासून पुढचे पीवायक्यू सॉल्व्ह करायला घेतात. पण ह्या पेपरमध्ये 3 पीवायक्यू जेई 2006चे आलेले होते, आणि जे की मी आधी सॉल्व्ह केले. आणि त्यातला एक क्वेश्चन असा होता, तो 2 वेळा डिफरन्सिएशन करायचं होतं. तो सरांना आम्ही 11वीत असताना चॅलेंज म्हणून दिलता आम्हाला, की तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. तुम्ही बहुतेक मला मी 3 तास तो एकच क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो फिजिक्सचा, रात्री 12 ते 2:30 वाजेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी सरांनी कौतुक पण केलं माझं, त्यामुळे तो असा प्रिंट झाला डोक्यात. सरांनी अप्रिशिएट केलं कोणत्या गोष्टी तर प्रिंट होता, त्यामुळे गोष्टी चॅलेंज म्हणून घ्यायच्या. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत, शेवटच्या 6 महिन्यात असे चॅलेंज नाहीत करायचे. हा तेवढंच. तेच महत्वाचं आहे. जोपर्यंत 11वीच्या स्टार्टिंगला झालंय, आता करू नका, 6 महिने शिल्लक आहेत तेव्हा. आता जर मी विद्यार्थ्यांना असं सांगेल की प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही 1 मिनिट द्या, म्हणजे प्रॅक्टिस करत असताना. नाही आला सर्कल करायचा, बाजूला सोडायचं, शेवटी बघायचं. कारण तुम्ही जास्त करत बसलात, ते 11वी 12वीचे विद्यार्थी ठीक आहे, पण आता नाही 5 महिने राहिलेत पेपरला, कायच नाही चालणार. आता नीट एक्झाम बद्दल बोलू. तू त्या दिवशी नीटचा पेपर होता, त्या दिवशी तू नर्वस होता का? काय तुझ्या मनामध्ये फिलिंग होती? नीटचं खोटं बोलत नाही. नीटचा पेपर मला आमच्या फिजिक्सच्या सरांनी कॉल केला, ज्यांनी व्हिडिओ कॉलवर शिकवलेलं. म्हटलं मी सरांना टेन्शन मध्ये, सर उद्या मार्क कमी पडले तर मी काय करू म्हणून. सर म्हटले मार्क, सरांनी समजावून सांगितलं मला. 15-20 मिनिटं सर मला बोलले, अर्धा तास बोलले. सरांनी सांगितलं की ते पडले ते पुढचा विषय म्हटले, तुला पडणार नाहीत, पण विचार कर सगळ्यात वाईटात वाईट अवस्था आली, पडले, पुढचा विषय तू 100% पेपर्स दिलेत मला माहिती आहे म्हणजे, त्यामुळे तू ऑलरेडी जिंकलेलेस म्हणजे. सरांनी मला अर्धा तास समजावून सांगितलं. खाली आलो, मी झोपायला घेतलो. मी शेजारी झोपलेलो. मी वळवळतोय. पहाटे 4 वाजता झोपलो मी. मला सकाळी 9ला निघायचं होतं. मम्मीने मला 10 पर्यंत झोपू दिलं. मी टेन्शन मध्ये का झोपवलं मम्मी? काय नाही, बरोबर आहे म्हणली माझं. मम्मी म्हणतेच तसं की माझं बरोबर आहे, आणि बरोबरच होतं. आणि माझं नशिबानं चांगलं होतं की सेंटर जवळ आलेलं माझं. लातूरमध्ये होतं? हा, लातूरमध्ये सेंटर घेतलेलं. पप्पा आले ते सोडायला ना. मग सेंटर जवळ आलं तर गेलो पेपरला. मग पेपरला गेलो, म्हणजे नॉर्मल वाटलं. पहिल्यांदा थोडी अँझायटी होती, कसं असेल, पण झाला पेपर, झाला, चांगलं वाटलं. पण पेपरचा एक्सपिरियन्स तुम्ही टेस्ट नीट देताय मनापासून, आणि कधी पण पेपरपेक्षा थोडी डिफिकल्ट प्रॅक्टिस करायची, म्हणजे पेपरमध्ये आपल्याला इझी वाटायला लागतील गोष्टी. मग त्यामुळे चांगलं वाटलं, म्हणजे पेपरला एवढं काही टेन्शन आलं नाही पेपर सोडवताना. हा, फक्त मी 24चा पेपर फिजिक्सचा 40 मिनिटात सोडवलेला, कारण माझं मिसमॅनेजमेंट झालं. बायोला मला 1.25 तास लागला, मग केमिस्ट्रीला 1 तास तर असा पण लागणार होता. मग राहिलेल्या 30-40 मिनिटांमध्ये मी फिजिक्सचा पेपर सोडवला. 40 मिनिटात फिजिक्सचा मला झाला कवर, कारण मला टेस्टला सवय होती, कारण एवढाच टाइम राहायचा आम्हाला फिजिक्सला. तरी फिजिक्सला 165 मार्क पडले, चांगले पडले म्हणून. चांगले पडले त्याला 140 मिनिटात. काय नाही एवढाच होता, पण भारी होता एक्सपिरियन्स. पेपर झाल्यानंतर तुझ्या मनामध्ये काही कॉन्फिडन्स होता की यार होईल सिलेक्शन? हा, मी खोटं नाही बोलणार. जर माझ्या सिली मिस्टेक झाल्या, आय वॉज लाईक की मिनिमम मला 700 पडायला पाहिजेत मार्क. 700 पडायलाच पाहिजेत. आणि ऍक्च्युली माझा 685 मार्क आले मला नंतर. पण त्यानंतर ते सुप्रीम कोर्टाचा आदेश आला, एक क्वेश्चन त्यांनी डबल कट करायला लावला, मग ते 680 मार्क झाले. पण ते वाटतं अजून बी धोका की ते सिली मिस्टेक व्हायला नको होतं, कारण पेपरमध्ये 3च क्वेश्चन असे होते जे मला येत नव्हते, बाकीचे येत होते, पण त्या सिली मिस्टेक मुळे गेलेले क्वेश्चन. किती मार्क आले तुला? मला 680 आले. 680 2024 मध्ये? 24 मध्ये 680. चांगले मार्क आहेत. पण ते स्कॅम ते झालं ना, रँक कमी आली त्यामुळे. रिझल्ट द्यायचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? घरच्यामध्ये माहोल वगैरे? विषय काय होता, पेपर झाल्यानंतर मार्क कळलेले ना. एक्साइटमेंट होती फक्त रँक किती येते, कारण 680 मार्क म्हणलं का एम्स नागपूर पर्यंत तर आरामात कॉलेज मिळून जायचं 23 पर्यंत. पण स्कॅम झाला, रँक आली 7500, 5431 आली रँक. मग ते थोडा मूड ऑफच होता म्हणेल मी रिझल्टच्या दिवशी, पण खुश होते घरचे की बाबा ठीक आहे, काय अडचण नाही.
माझी मम्मी म्हणायची एम्स नागपूरला गेला पाहिजे तू मिनिमम, आणि पप्पांच्या एका मित्राचं हितनं झालेलं आहे जे मधनं. पप्पा म्हणायचे तू जे ला गेला पाहिजेस. मग दोघातले एकाचं तर स्वप्न तुझे पूर्ण वडील काय झालं. करतात? माझे पप्पा तर शिक्षक आहेत, आणि मम्मी? म्हणजे मुख्याध्यापक आहेत आता. मम्मी हाऊस मम्मी घरकाम करते, हाऊसवाईफ आहे. आता तू ग्रांट मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये शिकतोय. हां. इथल्या मेडिकल कॉलेज बद्दल सांग जरा, म्हणजे कसं आहे मुंबईची लाईफ, कशी आहे, विद्यार्थ्यांचे इथले कनेक्शन्स वगैरे. मुंबईची लाईफ म्हणाल तर डिफरंट आहे पूर्ण. हम्म. जोपर्यंत मी एक्स्ट्रोवर्ट होऊन बनून जगताय, हम्म. म्हणजे जास्त शांत शांत बसायचं नाही, थोडा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे तुमच्यामध्ये. एक्स्ट्रोवर्ट बनून जगता आलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे जो बोलतो तो टिकतो, अशा ती परिस्थिती आहे. म्हणजे बोलता आलं पाहिजे तुम्हाला लोकांना. आणि हा, माझं कन्फ्युजन होतं मी नागपूरचं कॉलेज घेऊ का मुंबईचं कॉलेज घेऊ. तर आम्हाला आमच्या सरांनी सांगितलेलं एक वाक्य की जो बोल्डनेस आणि कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये मुंबईमध्ये राहून येईल ना, तो नागपूरमध्ये राहून येणार नाही. म्हणजे येईल पण थोडी लेवल कमीच असेल. आणि त्या बरोबर पण आहे, इथं वागायचं कसं थोडं एक्सपोजर जास्त भेटतं इथं. आणि टीचिंग शेड्यूल म्हणाल तर मेडिकल कॉलेज आहे, शिकवलेलं पण कळतं, पण सगळं आता सेल्फ स्टडीज करावं लागतंय मोस्ट प्रोबेबली. फक्त प्रॅक्टिकल्स तेवढे चांगले होतात, प्रॅक्टिकल्स मध्ये काही अडचण येत नाही, आणि तेच महत्वाचं असते आता. येस, डेफिनेटली. तुला कॉलेज लाईफ मध्ये कशा पद्धतीचे फ्रेंड्स भेटले? म्हणजे आता एका मुलीसोबत मी बोलत होतो, ह्यातला मुंबईच मेडिकल कॉलेजला आहे. तर ती म्हणली की इथं काय काय विद्यार्थी 2-3 असे ग्रुप करून बसतात, स्वतःला शहाणं समजतात, लय असे असतात काय विद्यार्थी? मी सांगतो, प्रत्येक नमुन्याचा माणूस भेटेल तुम्हाला कॉलेजमध्ये. पण आता आम्ही एवढं, म्हणजे मी म्हणलं ना, मला माझं नशीब चांगलं आहे, देवाने दिले की जाईल तिथं मला चांगले मित्र भेटतात. आता आमचा 17 जणांचा ग्रुप आहे. एवढा मोठा ग्रुप कोणत्याच कॉलेजमध्ये तुम्हाला भेटणार नाही, मी हे पण सांगतो. पण एवढा फर्स्ट इयर पासून झालेला ग्रुप, आणि एवढी चांगली मैत्री आहे, झिरो टॉक्सिसिटी मी म्हणू शकतो ग्रुपमध्ये आमच्या. आणि कधी पण कोण आजारी पडलेला असू द्या, सगळे चांगले मित्र, सगळे चांगले भेटलेत. आता हॉस्टेलमध्ये पण आम्ही 3 वयीन रूम घेतले, 4 5 मुली ग्रुपमध्ये, त्यांना आम्ही 12 मुलं आहे. कायम सोबत असतात, काही सुद्धा वाटत नाही. आणि ते असं म्हणजे एक घरच्यासारखी काळजी घेतात. आणि इथनं घरी जाताना आम्हाला करमत नाही, माहिती का. एकटं जरी घरी चाललं का ते मस्ती करतील असं वाटतं आम्हाला. इव्हन शिक्षक सुद्धा म्हणतात हा अख्खा बेंच असा टवळगी करतो म्हणतात. पण सगळे हुशार पण आहेत तेवढेच. प्रत्येकाला चांगले मार्क पडले, प्रत्येकाला 650 ते 600 मार्क पडलेले आहेत आता. म्हणजे टॉपर्स? तसं नाही, मी युटीला म्हणतोय तसे, फर्स्ट इयरच्या युटीला. सगळ्यांना म्हणजे 1-2 विषय तर डिस्टिंक्शन आरामातच भेटलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे अभ्यास पण करतात आणि मस्ती पण त्या लेवलची होते. आणि वाईब मॅच झाली पाहिजे, शेवटी तेच इम्पॉर्टंट आहे मैत्रीमध्ये. डेफिनेटली. आणि अशा पण मैत्रिणी भेटलेत, मित्र भेटलेत. मूड खराब आहे, चल मरीनला जाऊन अशाच गप्पा मारत बसले, मूड का खराब झालाय म्हणून. येताना घसा खराब असला तरी आम्ही आईस्क्रीम खाऊन येणार, सॉफ्टी खाऊन येणार मॅगडी मधनं. काही करमत नसलं का काही करू शकतो आम्ही, अशातले भेटलेत. त्यामुळे असं वाटत नाही की बाबा मी घरापासून मिळून राहतोय, काय तर झालंय मला. पण घरासारखंच वाटतंय. दुसरे चांगलेच मित्र वगैरे चांगले, खरं चांगले. बाकी कोणालाच भेटत नाही. बाकीच्या मित्रांना बोलतो, ते म्हणतात नाही तेवढे चांगले मित्र. पण नशीब चांगले आहे माझं, मी तेच म्हणतो शेवटी. येस, डेफिनेटली. नीट ऍस्पिरंट्सला काय ऍडवाइस देऊ इच्छितो? आता त्यांचे शेवटचे 5 महिने राहिलेत, जेवढा मला ती मे मध्ये एक्झाम असेल त्यांची. त्यांना ऍडवाइस म्हणून मी एवढं सांगेन की पहिली गोष्ट सगळ्यात जास्त मॅटर करते प्रिपरेशन करताना, की तुम्ही किती कन्सिस्टंटली प्रिपरेशन करताय. तुमचं हार्डवर्क मॅटर करतं. ते म्हणतात की हार्डवर्क डिफीज द टॅलेंट, इफ टॅलेंट डज नॉट वर्क हार्ड. आता एखादा हुशार असेल तर त्यांना असं समजू नये की हार्डवर्क करणारा माझ्या समोर जाईल. तू पण हार्डवर्क कर, म्हणजे तू अजून समोर जाशील. पण फक्त कन्सिस्टन्सी कायम ठेवा. कधी कधी होतं की एखाद्या टेस्टला कमी मार्क पडतात, मला माझ्या मित्राला जास्त मार्क पडले, तर मग अशा वेळेस पहिली गोष्ट तर टेन्शन घेऊ नका, टेस्टचे मार्क कमी जास्त होत जाणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, कंपॅरिझन कधी करायचं नाही नीटच्या म्हणजे प्रिपरेशन करताना. करायचं असेल तर तो करू शकतो तर मी का नाही, हे झालं एक चांगलं कंपॅरिझन, एक हेल्दी कॉम्पिटिशन. पण त्यालाच पडलेत, मला पडायला पाहिजेत तेवढे, म्हणजे त्याला जास्त का पडले. सगळ्यांचा विचार काय असतो, त्याला जास्त मार्क का पडतात माझ्यापेक्षा. तुमचा विचार पाहिजे मला कमी का पडतायत मार्क, म्हणजे तुमचा विचार पाहिजे मी काय करू शकतो, तो काय करतोय डझंट मॅटर. आणि प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे महत्वाचं हे की तुम्ही बिना कंपॅरिझन करता जेवढं हेल्दी वेनं अभ्यास करा, तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मी म्हणतो फ्रेंड सर्कल खूप मॅटर करतं 11वी-12वी नीटच्या प्रिपरेशन मध्ये. त्यामुळे फ्रेंड सर्कल चांगलं ठेवा आपलं. आणि दुसरं म्हटलं तर टेन्शन घेऊ नका, निगेटिव्हिटी फक्त डोक्यात कधीच येऊ देऊ नका तुमच्या. कारण निगेटिव्हिटी एकदा डोक्यात घर करून बसली ना, मग करमायचं बंद होतं, अभ्यास करू वाटत नाही, मन लागत नाही, अशा गोष्टी होऊन जातात. आणि एकदा रस्ता भटकला माणूस, म्हणजे एकदा त्या माणसाला दुसरीकडे आनंद भेटू लागला, एकदा डिस्ट्रॅक्शनच्या अधीन गेला का माणूस नंतर मग माघारी नाही. त्यामुळे 2 वर्ष कन्सिस्टन्सली करा. आता मी फर्स्ट इयरला आलोय, मला वाटत नाही मी फर्स्ट इयरला नीट इतका अभ्यास केला अख्ख्या वर्षात. नीटच्या मी 1-2 महिने जेवढा अभ्यास केला ना, तेवढा त्याच्यापेक्षा थोडा जास्त केला असेल फर्स्ट इयरला. पण एवढा नाही की मी सगळं वाहून घेऊन अभ्यास करतोय. फर्स्ट इयरला मी शिवजयंती एन्जॉय केली, गणपती एन्जॉय केलाय, कॉलेजची आमच्या जे इव्हेंट एकदम भारी होते, मग टॉप लेवलचं एन्जॉय केलेलं आहे. जेवढं 2 वर्ष नीटमध्ये आम्ही दिलते ना, आमच्या स्वतःचे शरीर झिजून घेतलेलं ना, हे त्याला वाटतं की भाई हे वर्थ इट होतं.
की मी एवढं एन्जॉय केलेलं आहे, एकदम सगळं वरती होतं. आणि हे घरच्यांना पण सांगतो मी, विद्यार्थ्यांना जास्त प्रेशराईज करणं चुकीची गोष्ट आहे. की बाबा तुला एवढेच पडले पाहिजेत. तुम्ही मुलाकडे बघा, मुलगा तुमचा किती मेहनत करतोय, त्याच्या रिझल्ट कर बघू नका. जर तो त्याच्या 100% एफर्ट्स देत असेल तर काय अडचण नाही ना आपल्याला. जर मुलगा 100% देतोय तरी त्याच्यानं होत नाहीये, तर तो मुलाची पण चूक नाहीये, तुमची पण चूक नाही. हो का, मुलाला प्रेशराईज करणं, त्या शेजारचे एवढे मार्क पडते तुला का पडत नाहीत, हे चुकीची गोष्ट आहे. आणि प्रत्येक जण वेगळा बनलेला असतो. आणि एंड ऑफ द डे कुणाचं होणार आहे, कुणाचं राहणार आहे. जो राहणार आहे तो त्याचं बी काय तर होईल असं काय ठरलेलं नाहीये. कारण तो इव्हन त्याच्यापेक्षा मोठा होऊ शकतो, कारण एकच फील्ड नाही आपल्याकडे मेडिकल. हजारो फील्ड्स आहेत. हा, हे पण लक्षात आलं पाहिजे. आणि फक्त शेवटी म्हणेन टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. आता मी जेवढे शेड्यूल केलते माझे, त्यातलं मी गॅरंटी सांगतो एक पण शेड्यूल माझं फॉलो झालेलं नाही. टाइम टेबल का? हा, टाइम टेबल मी ठरवायचो. आता मी एका आठवड्यामध्ये हे करणार, आज आज उद्या एमबीआय संपून टाकेन, उद्या परवा पीआयबी संपून टाकेन. माझं एमबीआय मला 4 दिवस जायचं वाचायला. मग त्यामुळे माझं शेड्यूल एक पण फॉलो झालं नाहीये. त्यामुळे फक्त टेन्शन घेऊ नका, फक्त अभ्यास करत राहा. शेड्यूल नाही फॉलो झालं, 70% फॉलो करायचा प्रयत्न करा. शेड्यूल करताना असं करायचं की तुम्हाला 200% काम करायचं आहे 100%च्या टाइम मध्ये. मग ते तसं केलं तर मग 70-80% काम होऊन जातं आपलं 100%च्या टाइम मध्ये. तुम्ही स्वतःला जेवढं जास्त प्रेशराईज कराल ना शेड्यूल मध्ये, तेवढ्यात जास्त रिझल्ट येईल तुमचा. फक्त माझं शेड्यूल झालं नाही म्हणून टेन्शन पण घेत बसू नका. आणि मार्काकडे बघू नका, कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे लक्ष द्या. मी अजून पण म्हणतो, शेवटचा 1 महिना मॉक टेस्टच्या मार्काचं टेन्शन घ्यायचं, तोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर करा, डाऊट क्लिअर करा. आणि जेवढं तुमचं जास्त चुकते ना, ते चांगली गोष्ट आहे. फायनलला चुकणार नाही ते, प्रोव्हाइडेड तुम्ही चुकलेले क्वेश्चन बघत असाल तर. जर तुम्ही टेस्ट देऊन सोडून देता तर ती टेस्ट देण्याची शून्य किंमत आहे माझ्यासाठी, तर म्हणजे माझ्या नजरेमध्ये. आणि आता एरर बुक केली असेल तर ठीक आहे, नसेल केली तर टेस्ट मध्ये तर हायलाइट करून ठेवायचे क्वेश्चन. मला वाटतं केलीच पाहिजे. आता 5 महिने राहिले ना, वेळ कमी आहे, त्यामुळे म्हणतोय मी. पण असे बरेच विद्यार्थी जे 11वी-12वीचे पण विद्यार्थी त्यांनी करा, एरर बुक करा. आणि 3 प्रकारचे क्वेश्चन येतात आपल्याला. पहिला क्वेश्चन मला आलाच नाही, तो 3 स्टार. एक आला पण मी चुकला. आणि तिसरा क्वेश्चन कोणच बघत नाही, जो तुक्क्यानं बरोबर आलेला असते. त्याला प्रत्येक जण खुश होतं तो क्वेश्चन बघून की माझा तुक्का लागलाय, पण नेक्स्ट टाइम तुझा तुक्का लागेल का नाही म्हणू शकत नाही तो. त्यामुळे तो क्वेश्चन बघणं लय महत्वाचं आहे. आणि आता तर सेक्शन बी पण काढून टाकले, त्यामुळे त्याचं काही बोलत नाही. पण झालं एवढं तर महत्वाचं, एवढं तर करा. शेवटी मी एवढं सांगेन, एक खूप चांगली शायरी आहे, मी पण मोटिवेट व्हायचो शायरी ऐकून, की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. वा. पण यंग विद्यार्थी हा व्हिडिओ बघतात, म्हणजे 11वी 12वी 10वी पासन, अशा विद्यार्थ्यांना तू एक मोठा भाऊ म्हणून तुझ्या छोट्या भावाला काय ऍडवाइस देशील? तुझा बारका भाऊ 10वीत आहे, त्याला काय ऍडवाइस देशील? आता एक गोष्ट सांगतो, 11वी-12वीला थोडं ओपनली बोलतोय विषयावर, की कधी कधी काय होतं, माणूस डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. मग तुम्हाला सांगतो, 11वी-12वी इव्हन माझी जी 5 वर्ष आहेत मेडिकल कॉलेजची, की 90% ऑफ युअर फोकस शुड बी ऑन युअर करिअर, द एम्पायर यू आर गोइंग टू बिल्ड, द मनी यू आर गोइंग टू अर्न, अँड द लाईफ यू आर गोइंग टू गिव्ह टू युअर पेरेंट्स. नॉट अबाउट व्हाय शी इज नॉट टॉकिंग टू मी, व्हाय ही ऑर शी इज नॉट गिव्हिंग टाइम टू मी, बिकॉज यू नो यू डिझर्व बेटर. आणि देव बघत असते शेवटी इन द टाइम. ते देवानं बघितले तुम्ही किती कष्ट, म्हणजे कधी कधी असते ना आपल्याला हर्ट होत असते तरी आपण अभ्यास करत असते. मग देव तो बघत असते की बाबा ह्यानं कष्ट केलेले आहे, देवावर विश्वास ठेवायचा, अभ्यास करायचा, आणि जे तुमच्यासाठी बनलेले ते तुम्हाला भेटणार आहे. आज ना भेटो, उद्या ना भेटो. आणि ते म्हणतात ना, इफ यू गेट व्हॉट यू वॉन्ट इट्स गॉड्स डायरेक्शन, इफ यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट इट्स गॉड्स प्रोटेक्शन. मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि सुखी राहा, एवढंच म्हणजे. आणि मनापासून अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, काही झालं तरी अभ्यासावर फोकस करा, बाकी सगळ्या गोष्टी नगण्य आहेत. फक्त अभ्यास करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मैत्री चांगली ठेवा, मैत्री इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सो मच विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पाहण्यासाठी. अशाच पद्धतीच्या महाराष्ट्रातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये जे पण विद्यार्थी लातूरमधून सक्सेसफुल झाले, डॉक्टरला लागले, MBBS ला, अशा विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट इंटरव्ह्यूज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. काय नाव म्हणलं तुझं? मोहित. मोहित. थँक्यू.